नमस्कार. ऐकूया कवयित्री बहिणाबाई यांची एक कविता. शेतकरी शेतामध्ये बी पेरतो. त्या पेरलेल्या बियाणाचं वर्णन बहिणाबाई अतिशय उत्कटतेने करतात. त्या म्हणतात, धरतीच्या शेतामधी बिय बियाण निजली. धरत्रीच्या कुशीमधी बिय बियाण निजली. वरे पसरली माटी जशी शाल पांघरली. पेरलेल्या बियाणावर माती पसरली जाते. ही तर नेहमीचीच पद्धत. पण बहिणाबाईंना जाणवते ती आईची, भूमातेची अपार माया. आईच्या कुशीत मुलानं झोपावं आणि त्याला थंडी वाजू नये म्हणून आईनं पांघरून घालावं, तशी बी बियाणं मातीच्या कुशीत झोपली आहेत आणि त्याच्या अंगावर भूमातेनं मातीची शाल पांघरली आहे. आपण म्हणतो, बघा बियाणं फुटून कसे कोंब आलेत. पण बहिणाबाईंना वाटतं की शेताला जणू गहिवरून आलंय आणि त्याच्या अंगावर बघा कसे कोंबरूपी शहारे आलेत. बिय टरारे भुईत सर्वे कोंब आले वरे. बिय टरारे भुईत सर्वे कोंब आले वरे. गैरल शेत जस अंगावरती शहारे. ऊन वाऱ्याशी खेळता खेळता पीक मोठं होऊ लागतं. एकेका कोंबातून 2-2 पानं वर येतात, वाऱ्यावर डोलतात. पण पानांच्या या हलण्यात सुद्धा बहिणाबाईला दिव्य साक्षात्कार होतो. त्यांना वाटतं की ही 2 पानं टाळ्या वाजवत देवाचं भजन करण्यात दंग झाली आहेत आणि देवाजवळ वारंवार एकच मागणं मागतायत, देवा सर्वत्र आबादानी होऊ दे. टाळ्या वाजवली पानं दंग देवाच्या भजनी. टाळ्या वाजवती पानं दंग देवाच्या भजनी. जसे करती कारोन्या होऊ दे रे आबादानी. शेतातलं हे उभं पीक बहिणाबाईंना जगण्याचा मंत्र सांगतं. त्या पिकाची तळमळ काय असते? उभं शेतामधी पीक ऊन वारा खात खात. उभं शेतामधी पीक ऊन वारा खात खात. तरसती कव्हा जाऊ देवा भुकेल्या पोटात. कुणाची तरी भूक भागवावी, भुकेल्याला तृप्त करावं अशी ओढ ह्या पिकाला लागलेली असते. शेतातल्या पिकाची ही अलौकिक ओढ फक्त बहिणाबाईच ओळखू जाणे, समजू जाणे. आपल्यासारख्या सामान्यांचं हे कामच नाही, नाही का?